नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 12 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. काल रात्रीपासून जवळपास मुंबई असेल, कोकण असेल, पश्चिम किनारपट्टीचा बहुतांश भाग असेल, घाटमाथ्यावरती, याचबरोबर खानदेशमधील आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेच्या भागामध्ये हलक्या, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळाला. तर या पावसामुळे जे पिकं असतील त्यांना मात्र संजीवनी पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशानुसार आपण जर पाहिलं, कमी दाबाचं क्षेत्र हे राजस्थानचा पश्चिम भाग आणि मध्य प्रदेशचा उत्तर भागामध्ये सुद्धा स्थित आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासानंतर ह्याची जी तीव्रता असेल ती हलकीशी कमी होण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती पंजाबच्या दक्षिण भाग उत्तर भागापासून ते राजस्थान जयपूर भागापासून मध्य प्रदेश छत्तीसगडचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर पश्चिम बंगालपासून अरबी समुद्रामध्ये पर्यंत विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे जवळपास 12 तारखेच्या उद्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी अजून एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता. याचबरोबर 2 सिस्टम्स आहेत. तसेच चीनच्या समुद्रामध्ये म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये जे सायक्लोनिक स्टॉर्म डॉल्फिन तयार झालं होतं, हे सायक्लोनिक स्टॉर्म डॉल्फिन लँडफॉल झालं. हे लँडफॉल होते वेळी याचं जे विंड स्पीड असेल ते जवळपास 110 किलोमीटर प्रति तास एवढं वेगानं हे वादळ जे आहे ते चीनच्या भूभागावरती आदळलं गेलं. आता ज्यावेळेला हे वादळ समुद्रामध्ये सक्रिय होतं त्यावेळेला बंगालच्या उपसागरातून जे वारं आहे ते फिलिपाईनच्या बेटापासून हे वारं या चक्रीवादळाकडे सरकत होते. मात्र जसजसं हे वादळ लँडफॉल झालं त्याच्यानंतर भारताचा जो मान्सून आहे तो काही प्रमाणामध्ये सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे. याचबरोबर अजून 3 वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये जपानच्या तटवर्ती भागावरती चान होम नावाचं एक सायक्लोन स्टॉर्म आहे. याचबरोबर फिथिन आणि पैलू हे अजून 2 डिप्रेशन त्या ठिकाणी तयार होतात. आता हे डिप्रेशन कशामुळे तयार होतात? कारण की पॅसिफिक महासागर संपूर्ण आहे. या पॅसिफिक महासागरात अल निनोचं जे संकट आहे त्याबरोबरच या ठिकाणी जे समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळतंय. त्यामुळे समुद्र तापलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सायक्लोन स्टॉर्म तयार होतात आणि भारताचा जो पश्चिम बाजू असेल, पूर्व बाजू असेल, म्हणजे बंगाल उपसागरातून जे वारा आहे ते बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा हा सातत्याने सायक्लोन स्टॉर्मकडे जाते. मात्र जसं सायक्लोन स्टॉर्म हिट होत राहील त्यावेळेला मान्सून एकदा परत आपल्याला वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्री आणि सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, उल्हासनगर असेल, मुरबाड, शहापूर, भिवंडी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर पालघरचा संपूर्ण जिल्हा, तलसारी, वसई, जव्हार, मोखाडा हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार विजेचा कडकडासहित पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर पेन, अलिबाग, खालापूर असेल, माळगाव असेल, महाड असेल, याचबरोबर पोलादपूर असेल, या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच रत्नागिरीचा चिपळूण असेल, देवरुख, लांजा, राजापूर, पाचल असेल, अनुस्करा घाट असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर घाटमाथ्याचा विचार केला, कोल्हापूरचा चंदगड असेल, आजरा असेल, राधानगरी, बुदरगड, हातकलंगलेचा भाग, शिरोळचा भाग असेल, पन्हाळा असेल, शाहूवाडी असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुका असेल, वाळवा तालुका असेल, याचबरोबर कासेगाव, वाटेगाव, टाकवे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. पलूस तालुका, याचबरोबर मिरज तालुका हलक्या स्वरूपाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. हलके ठेंब त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर खानापूर, आटपाडी, विटा हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. जतमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. सोलापूरचा जर विचार केला, सोलापूरचा म्हाडा, करमाळाचा भाग असेल, बार्शी असेल, उत्तर सोलापूर असेल, या ठिकाणी मोहोळचा भाग असेल, हलक्या स्वरूपाचे पावसाचे ठेंब आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा मेढा असेल, महाबळेश्वर, वाई, तसेच सातारा शहर असेल, कराड, पाटण या ठिकाणीही मध्यम स्वरूपाचे पावसाचे सरी पाहायला मिळतात. याचबरोबर शिरवळ, फलटण, कोरेगाव, दहिवडी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळत आहेत व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्याचा पोड असेल, भोर असेल, सासवड, दौंड, बारामतीचा काय भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. पुणे शहरामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर शिरूर असेल, लोणावळा असेल, वडगाव, राजगुरू, घोड, जुन्नर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण भरपूर ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये अकोले असेल, याचबरोबर श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव ढगाळ वातावरण पाहायला मिळते. आज रात्री श्रीरामपूरचा काय भाग असेल, कोपरगावचा काय भाग असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर खानदेशचा विचार केला,
खान्देश नाशिक जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, नांदूळ असेल, मालेगाव, सटाणा, कळवण, सरगणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, निफाड या ठिकाणी आपल्याला हलक्या, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये साक्री, चिंचखेडा, शिरपूर, धुळे तालुका असेल आणि नंदुरबारमधील भडगाव, अकलबुवा, तळोजा, शहादा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. जळगावचा संपूर्ण जिल्हा, चाळीसगावमध्ये ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्याबरोबर अमेर असेल, चोपडा असेल, यावळ, रावेत, जामनगर, भुसावळ, जळगाव, जामोद असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला, छत्तीसगडमध्ये कुल्हापाद, सिल्लोडचा भाग असेल, याचबरोबर पैठण, गंगापूरचा भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. जालनामध्ये भोकरदनचा उत्तर भाग असेल, ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. दक्षिण भागाला मात्र पारतूर असेल, अंबड असेल या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर बीडमधील बहुतांश संपूर्ण भाग ढगाळचं वातावरण पाहायला मिळतंय. तसेच केज असेल, याचबरोबर अंबेजोगाई असेल, एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर धाराशिवचा तुळजापूर शहर असेल, उस्मानाबाद शहर असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर लातूरचा, अहमदपूरचा काही भाग असेल, लातूर शहराचा काही भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नांदेड शहराचा, कंधार असेल, मुदखेडचा काही एक दुसऱ्या ठिकाणीच हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बाकीच्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे. परभणी, याचबरोबर हिंगोलीमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर विदर्भाचा विचार केला, अकोल्याचा बहुतांश उत्तर संपूर्ण भाग जोरदार स्वरूपात पाऊस, दक्षिणेला मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. अकोलामध्येही शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग, चिखलदरा धरणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर चांदूर रेल्वे, तिवसा असेल, अमरावती तालुका असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. वाशिमचा विचार केला, वाशिम तालुक्यामध्ये मात्र हलक्या ते काही ठिकाणी 1-2 सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. यवतमाळचं जर पाहिलं, राळेगाव असेल, पांढरकवडा असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी विजेच्या कडकडासहित पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त दिग्रज असेल, द्वारका, बाबुळगाव, नेर असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पाऊस जर झाला तो काही अंशीच हलक्या थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा, नागपूरचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. गडचिरोली, चंद्रपूरचा बहुतांश भाग हा कोरडा राहण्याची दाट शक्यता आहे. गोंदियाचा भागही कोरडा राहील. भंडाऱ्याचा जर उत्तरेचा भाग पाहिला, एक दुसऱ्या स्वरूपामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा विचार केला, म्हणजे आज दुपारीपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत जर पाहिलं, कोकणाचा संपूर्ण भाग असेल, हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, याचबरोबर रायगडचा समावेश आहे. याचबरोबर ठाण्याचा भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड असेल, पनवेल, लोणावळा, खंडाळा, याचबरोबर खालापूर टोलनाका असेल या ठिकाणी आपल्या तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, वसई, वाडा, याचबरोबर जव्हार, मोखाडा असेल या ठिकाणी आपल्याला संततधार स्वरूपाचा काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमाथ्याचा भाग, पुण्याचा घाटमाथ्या भाग असेल, सातारा घाटमाथ्याचा भाग असेल, शिराळा, सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुक्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथ्याचा भाग म्हणजे चंदगड, आजरा, बुदर्ग, राधानगरी, शाहूवाडी, शिराळा, पाटण, मेढा, महाबळेश्वर, वाईचा भाग असेल, याचबरोबर पोड, वडगाव, राजगुरुनगरपर्यंत या ठिकाणी आपल्याला काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा जुन्नर, पुणे शहर, शिरूरपर्यंत पुणे शहराचा भाग असेल या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासात पाहायला मिळेल. दौंड, बारामती, इंदापूर ड्राय वेदर राहू शकतं, काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. साताऱ्याचा बहुतांश ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. याच्यामध्ये वाई, शिरवळ, सातारा, कराड, कोरेगाव, दहिवडी, फलटणचा भाग आहे, या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. वडूज तालुका, पाटण, कराडचा काही पश्चिम भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, शिराळा तालुका, वाळवा, खानापूर, पुलूस, आटपाडीचा दक्षिण भाग असेल, विटा असेल, तासगाव, कोटे, मंकाळ, जत, मिरज या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस उद्या आपल्याला पाहायला मिळेल. सोलापूरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. मात्र जो बीड लगतवरती भाग आहे, हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा बीडचा मध्यवर्ती भाग, पाटोदा, बीड, केज, अंबेजोगाई मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर लातूरचा अहमदपूर, लातूर असेल, मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच औसा, निलंगा, उदगीर ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. धाराशिवचा दक्षिण संपूर्ण भाग, पारंडा असेल, तुळजापूर, उस्मानाबादचा दक्षिण भाग, उमरगा या ठिकाणीही ड्राय वेदर राहू शकतो. काही अंशी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र भूमचा उत्तर भाग, कळमचा उत्तर भाग असेल,
हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच नांदेडचा पाहिलं भोकर, हदगाव, किनवटचा काय भाग असेल मध्यम, काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बिलोली, मुदखेड, देवरुख, कंधार, नांदेड या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हिंगोली, परभणी आणि जालनाचा बहुतांश भाग तुरळक स्वरूपाचा एक दुसऱ्या स्वरूपामध्ये पाऊस पाहायला मिळेल. जास्त जोरदार पाऊस मात्र या ठिकाणी नाही. याचबरोबर ते संभाजीनगरचा सिल्लोड, कन्नड ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. दक्षिणेचा भाग मात्र वैजापूर, गंगापूर, पैठण, औरंगाबाद या ठिकाणी अंशतः ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. खांद्याचा विचार जर केला, कारण की जो कमी दाब आहे तो नंदुरबारच्या उत्तर भागावर काही अंतरावरतीच आहे, म्हणजे मध्य प्रदेशचा उत्तर आहे. त्यामुळे आज या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. येणाऱ्या 24 तास जर पाहिलं, येणाऱ्या 24 तासामध्ये खांद्याचा पश्चिमी भाग असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र पूर्व बाजू असेल, नाशिकचा पूर्व बाजू असेल या ठिकाणी शक्यतो करून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात विखुरल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जळगावचाही मध्यवर्ती भाग, अळमनेर, पारोळा, बडगाव असेल, पाचोरा, जामनेर, भुसावळ, जळगाव, जामोद या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मालेगावचे मित्र आहेत, सटाणाचे मित्र आहेत, त्या ठिकाणीही पाऊस आहे का नाही हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. याचबरोबर खांद्याचा विचार जर केला, विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल, चिखली, सिंदखेड राजा, लोणार सरोवर असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेच्या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. अकोल्याच्या मध्यवर्ती भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. मूर्तिजापूर, अकोले या ठिकाणी, याचबरोबर तेल्लाट असेल, अकोट असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. वाशिम जिल्ह्याचा बहुतांश दक्षिण संपूर्ण भाग असेल, मांगतुर, मनोरा, वाशिम, रिसोड तालुका असेल, मालेगाव तालुका असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळचा पश्चिम भाग, द्वारका, दिग्रज, याचबरोबर पुसदचा भाग असेल, मागावचा घाटंचा जो भाग असेल या ठिकाणी ही तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पूर्व बाजूला मात्र नेर, बाबुळगाव, द्वारकी, राळेगाव, वणी, या पांढरकवडा या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. वर्धाचा बहुतांश संपूर्ण जिल्हा ड्राय वेदर राहील. अमरावतीचा बहुतांश दक्षिण संपूर्ण भाग ड्राय वेदर राहील. चिखलदरा, धरणी भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नागपूरचा उत्तर भाग संपूर्णतः ड्राय वेदर राहणार आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर नागपूरचा दक्षिण भाग, हिंगणा, नागपूर, उमरखेड, भिवापूर, याचबरोबर कुरी, मौद असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. चंद्रपूरचा अतिपूर्व भाग असेल, याच्यामध्ये राजुरा, गोडपिंपरी, मूल असेल, ब्रह्मपूर, नागपूर हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. लाईटिंग, थंडरची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळतील. गडचिरोली, धनोरा असेल, पूरखेडा हलक्या मध्यम स्वरूपाचा एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. इटापल्ली, अहिरी, सिंचोरा या ठिकाणी हे तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. भंडारा आणि गोंदियाचा दोन्ही जिल्हे या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, विदर्भामध्ये कोणताही अलर्ट दिलेला नाहीये. मात्र पूर्व बाजूला आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस, मध्यवर्ती मात्र या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता फार कमी आहे. आयोगाने तसा कोणताही इशारा दिलेला नाही. याचबरोबर बीड असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर असेल, जळगाव, धुळे, नंदुरबार, याच नाशिक पूर्व, अहिल्यानगर या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही आहे. मात्र लाईटनिंग, थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त पुण्याचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला, म्हणजे या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त नाशिकचा घाटमाथ्याचा भाग म्हणजे पश्चिम भाग, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग आणि साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट आहे. जोरदार पावसाची दाट शक्यता. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.